जयंतराव पण आलेत ना, तुम्ही घरी असता तर बरं झालं असतं. घेता येईल का सुट्टी? काही काय बोलतेस लक्ष्मी? घेता येईल का सुट्टी? काय असं मनात आलं आणि सुट्टी घेतली असं होतं का कधी? नाही, नका घेऊ सुट्टी. माफ म्हणजे मी पण वेडीच आहे. काही चुकलेच जरा मी. नाही, सुट्टी घ्यायची गरज नाही. आम्ही सगळे आहोतच ना. तुम्ही चिडू नका. नाही लक्ष्मी, खरं तर माझं चुकलं. अगं मला असं म्हणायचं आहे की नवीन आहे ना नोकरी, माझी ही नोकरी नवीन आहे केली, मग असं अचानक सुट्टी नाही ना घेता येणार. बरोबर. म्हणून जरा फादर येईपर्यंत गॅरेज बंद राहणार, त्यामुळे तुम्ही आता सगळ्यांनी आहे ना घरी निघायचं. लक्ष्मी, तुला एक गोष्ट सांगतो. या नोकरीत मी अगदी कमीत कमी सुट्ट्या घ्यायचं ठरवलेलं आहे. म्हणजे जवळजवळ नाहीच घ्यायचं असं ठरवलंय. त्यामुळे तू माझ्याकरता फक्त एक करशील का? हे असं सुट्टी घ्या असं मला नको सांगूस. नाही, मी म्हटलं ना माझं चुकलंच. मी पण विचार करून बोलायला हवं. तुमचं बरोबर आहे अगदी. मी चुकलं वगैरे नाही एवढं काही, पण लक्षात ठेव. हा, मी निघून सांभाळ. डबा खायला विसरू नका. येतो. तुम्हाला खात्री आहे का की तो वेंकीच होता? म्हणजे काय? अहो, ती तिथे राहून सगळ्यांची मदतच करत होते ना. कुणाला काय हवं नको, म्हणजे तयारीबद्दल आम्ही बोलत होतो आणि ते तिथेच होते. न्यायाधीश महोदय, एकीकडे ही लोक म्हणतात की वेंकीला ऐकू येत नाही, दुसरीकडे ही लोकच म्हणतात की आम्ही त्याशी बोलत होतो. म्हणजे नक्की अर्थ काय काढायचा? सन्माननीय कोर्टाची यामध्ये फसवणूक होते, दिशाभूल होऊ शकते. त्याचं काय सर? आम्ही वेंकी दादा बरोबर गेले अनेक वर्ष राहतोय, त्यामुळे त्याची भाषा आम्हाला कळते, आमची भाषा त्याला कळते. त्याचे हातवारे, त्याचे बोलण्याचे सगळे उच्चार आम्ही समजून घेतो आणि म्हणून त्याला आम्ही बोललो असं म्हणतो. हा, बरं, पुढे. म्हणजे वीणा यांच्या सांगण्यावरून हे स्पष्ट होतं की वेंकी दादा त्या दिवशी हॉलच्या बाहेर नव्हता आणि तो गाडी चालवत नव्हता. वीणा, तुम्ही हे निश्चित सांगू शकता? म्हणजे काय? 100% सांगू शकते. व्यंकी भाऊजी तिथे हॉलमध्येच होते. साक्ष नोंदवून घ्या. सर, मला पुढे त्या दिवशी असणाऱ्या फोटोग्राफरला इथे बोलवायचं आहे. परवानगी आहे. माझं नाव दिलीप माने. मी त्या दिवशी लग्नाचा कार्यक्रम शूट करत होतो. तुम्ही पूर्वी सांगितलं होतं की तुम्ही व्यंकटेश यांना हॉलमध्ये पाहिलं होतं, बरोबर? हो, मी असं म्हणालो होतो. पण मला आता नीट आठवतंय. मला व्यंकीसारखा दिसणारा माणूस दिसला होता. पण तो खरोखर व्यंकी होता की नाही हे मी निश्चित सांगू शकत नाही. अहो, पण तुम्ही मला तसं सांगितलं होतं की तुम्ही त्यालाच बघितलं होतं. हो, पण इतक्या दिवसांनी आठवण चुकू शकते ना मॅडम. हॉलमध्ये खूप लोक होते, सगळे एकसारखे सूट बुटत होते, त्यामुळे मी खात्रीने नाही सांगू शकत. साक्ष नोंदवून घ्या. या तुम्ही. न्यायाधीश महोदय, यापुढचे अधिक साक्षीदार बोलवायची गरज नाहीये. आम्ही मान्य करतो की आरोपी वेंकी त्यावेळी घटनास्थळी नव्हता. सई, कॉफी आणलीये तुझ्यासाठी. तुला हवी होती ना? किती साधी आहे ही सई. साधं रागाचं नाटकही करता येत नाही हिला.
ठीक आहे, तुला जर का माझ्याशी नसेलच बोलायचं तर नको बोलूस, पण ही कॉफी तेवढी पिऊन घे. जाते हा मी. जा ना. असंही तुला निघून जाण्याची सवयच आहे ना. खरंच जाते.